मुक्ताबाई तुम्ही नामदेव महाराजांचं दर्शन का नाही घेत? त्यांनी सांगितलं म्हणलं ज्ञानदेवा माऊली यांना तर मला अखंड भगवान परमात्माची संगती, अखंड जयाना देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. यांना तर भगवान परमात्माची संगती आहे आणि यांच्या अंतःकरणात अहंकार का गेला नाही. तो दिसायला म्हणजे स्पष्ट, मी यांचं दर्शन घेणार नाही. ज्ञानोबा म्हणतात की अहंकार गेला का नाही हे आपल्याला काही कळणार नाही. आपल्यामध्ये जे काही ज्येष्ठ असणारे, अनुभवी असणारे कोण आहेत? गोरोबा काका आहेत. त्यांनाच विचारू आपण, गोरोबा काका तुम्ही काय आहे, तुम्ही हातामध्ये थापटणं घ्या, तुम्ही गाडगे घडवता आणि गाडगे कच्च आहे का पक्क आहे हे सगळं तुम्हाला याचा अनुभव आहे. अनुभवाचं थापटणं हातामध्ये घ्या आणि बघा म्हणजे कोणतं कच्च आहे कोणतं पक्क आहे. ज्ञानोबाला तर माहित होतं, पण बऱ्याचदा आपल्याला जरी कळत असलं तरी स्वतःच्या तोंडाला कधी सांगायचं नसतं, दुसऱ्याच्या तोंडून सांगितलं. कारण की आपली जर मैत्री असेल तर या मैत्रीमध्ये बाधा येऊ शकते. म्हणून दुसऱ्याच्या हातातून नामदेव महाराजांना तसं त्यांनी प्रकार केला. त्यांनी हातामध्ये थापटणं घेतलं. अगोदर म्हणजे निवृत्तीनाथाला मारलं. निवृत्तीनाथ तर आता विश्वगुरु येतं. ज्ञानोबाईचे गुरु म्हणजे विश्वगुरु निवृत्तीनाथ. टंटन अशा प्रकारचा आवाज आला. हे म्हणजे पक्क मडक आहे. ज्ञानोबाईच्या डोक्यामध्ये आणलं हेही पक्क मडक आहे. नामदेव महाराज बघायला म्हणजे असे खपाखप एवढ्या टपऱ्या खाल्ल्या म्हणजे खोटं टकुरं मगाची म्हणजे पहिलीच गर्मी व्हावी आणि एवढ्या गर्मीमध्ये असं बेजाऱ्या म्हणजे आपल्या बापा नाही पाहिजे, जमणार नाही. म्हणजे नामदेव महाराजाला भीती वाटली. नामदेव महाराज जे पळत सुटले भगवान परमात्माकडे गेले आणि भगवान परमात्माच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले. भगवंताला विचारलं काय झालं म्हणजे नामदेव महाराज. नामदेव महाराजाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे तेव्हा अशी फजिती झाली म्हणजे माझी. कोणाला सांगितलं म्हणजे ते म्हातारं काल उठून तेर गावचं